बघा मित्रांनो, एवढ्या आहेत. याच्यावरती आपल्याला वाली पेंटिंग काढायची आहे. बघा झाडं लावायचे लहान लहान आहेत. याच्यावरती आता वाली पेंटिंग आपण काढू. कसं होते तुम्हाला दाखवतोय. तर मित्रांनो हे बघा, एवढी झालंय डिझाईनिंग. अजून एक झालं नाही, एक पण नाही झालंय. पण 3 जण इथे आहोत. तिघांनी एक एक आता अर्ध पूर्ण झाले. हे गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आज सुरुवात करतोय घरूनच, कारण आज आहे तुम्हाला काल मी दाखवलेलं वाली पेंटिंग काढायचं आहे. हे बाजूलाच घर आहे ना, इथे आहे परमदादाचं घर. इथे आपल्याला जाऊन वाली पेंटिंग काढायचं आहे. म्हणून आज आपण सालेवर नाही जात, आपण आज इथे जाऊ. आणि रात्रीचं बघा, पाऊस आलेलं पूर्ण ओलं आहे इकडे तिकडे. तर आपण आता तिथे जाऊ आणि वाली पेंटिंग स्टार्ट करू. हे बघा, याच्यावरती आपल्याला वॉल पेंटिंग करायचं आहे. म्हणून आम्ही वरती आलो टेरेसवरती. हे आमचं घर आणि त्याच्याच समोर आम्ही इथे आज काम करू. आपण वाली पेंटिंग काढू याच्यावरती. तुम्हाला इथं व्ह्यू दाखवतोय. हे बघा मित्रांनो, एवढ्या आहेत. याच्यावरती आपल्याला वाली पेंटिंग काढायची आहे. बघा झाडं लावायचे लहान लहान आहेत. याच्यावरती आता वाली पेंटिंग आपण काढू. कसं होते तुम्हाला दाखवतोय. इथं मस्त बसून आपण वाली पेंटिंग करू याच्यावरती. तर हे बघा मित्रांनो, एवढं पूर्ण झालेत. 4 तुम्हाला दाखवतो डिझाईन. हे बघा, अजून तरी पण खूप बाकी आहेत. हे या टाईपचे 4 पूर्ण झाले. अजून तुम्हाला दाखवतो. हे बघा, याच्यामध्ये हे 3 आहेत. 3 4 अजून तर खूप बाकी आहेत. हे करायचे आहे त्यासारखे डिझाईन पूर्ण. म्हणून आपण लवकर हे काम हे बघा मित्रांनो, रात्रीचे 8 वाजले आणि आमचे पूर्ण झालेत किती 11. बघा, एवढं पूर्ण झालेत 11. अजून खूप बाकी आहेत. हे बघा, एवढे बाकी आहेत. म्हणून आज नाईट करावी लागेल. उद्या संध्याकाळपर्यंत पाहिजे. म्हणून आपण हे पूर्ण करून घेऊ. एवढं बाकी आहे. सकाळी 11 वाजता बसलेले, ते 11 झाले. तेवढे फोटो तुम्हाला दाखवते. हे बघा, एवढेच. आणि आपल्याला आता हे करायचं आहे, म्हणून नाईट करावी लागेल असं मला वाटतंय. कारण खूप बाकी आहे. आज पूर्ण करायचं आहे. म्हणून आपण प्रयत्न करायचे जेवढे होईल तेवढं तुम्हाला दाखवतं. पण आता जायचं आहे आपल्याला संजाला परत पप्पांना घ्यायला. म्हणून आपण जाऊया आणि आमचं घर दाखवतं इथून. दिवशी बघितलंच असेल, रात्री पण बघा. ते बघा, आमचं घर बाजूला आणि इकडनं परमदादा जातोय. तर मित्रांनो हे बघा, आपण याच्यावरती डिझायनिंग करत आहे. कारण याच्यावरती ना कलरने डायरेक्ट करताना ना थोडं हे होतं. म्हणून आपण हे डिझाईन पहिले करून घेऊ मार्करने. नंतर आपण आरामात कलरिंग करू शकतो. हे बघा, याच्यावरती सगळ्यांवरती करून ठेवलेलं आहे. म्हणून आपण आरामात हे करू शकतो असं. पण आज एवढं करायचं आहे म्हणून आपल्याला रात्र झाले. रात्रीचे 8:30 वाजले. बघा किती अंधार. तरी पण आपल्याला नाईट तरी करावं लागेल इथे. कारण हे उद्या मागलेत म्हणून घाई करावी लागेल. आणि बघा, मार्करने थोडंफार करून ठेवतो, त्यामुळे लवकर होईल. कारण प्रश्न करताना ना डायरेक्ट हे नाही करता येणार, चांगलं हे हो नाही. म्हणून आपण डायरेक्ट हे करू, नंतर आपण फिनिशिंग करू याला लवकरात. तर फायनली मित्रांनो, आपण काम होतं ते पूर्ण करून आलो आहे. जे आपल्याला काम करायचं होतं वाली पेंटिंगचं ते
स्पॉटवरती बनवायचं होतं. खूप मेहनत लागली त्याला, खूप म्हणजे खूपच. सकाळपासून लागलेले, आत्ता रात्रीचे 3 वाजले तेव्हा पूर्ण झाले. हे बघा तुम्हाला दाखवतो टाईम किती झालं आहे ते. हे बघा 3:30 वाजायचे आहेत आता. एवढा टाईम लागला. काय मित्रांनो, काल आपण रात्री 3 वाजे काम केलं आहे, असंच झोपून गेलं आहे ना. तुम्हाला परत दाखवतो सकाळी किती आपलं काम झालेलं आहे ते वॉल पेंटिंगचं. आपण याच्यावरून जाऊ, कारण इकडे रस्ता आहे पण बाजूलाच म्हणून परते आहेत. हे बघा एवढं आपलं काम झालेलं आहे कालचं, ते एवढं पूर्ण झालं आहे बघा. हे काम अजून याच्यावरती थोडंफार बाकी आहे. काल आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत काम केलं आहे, तरी तुम्हाला दाखवतं याचं. हे पूर्ण खाली आहे ना, म्हणून आपण याच्यावरही ती काम परत करूया थोडंफार. आणि रात्री आम्ही 3 वाजेपर्यंत काम केलेलं, म्हणून रात्री असंच काम केलं आणि लगेच झोपून गेलो, म्हणून तुम्हाला दाखवू नाही शकत. म्हणून सकाळी आलो आहे लवकरच, कारण घर बाजूलाच आहे म्हणून आपण आलो आहे. आणि लगेच याच्यावरती काम करून देऊ आपण. थोडंफार उरलेलं आहे ते, नाहीतर येतील 10-11 वाजता घ्यायला येणार आहेत, म्हणून आपण हे एवढं पूर्ण करून देऊ. हे बघा आता तुम्हाला चांगलं दिसतील. आता पूर्ण केले, आता घ्यायला येतील. तुम्हाला दाखवतं किती झालं आहे ते. हे बघा काम झालेलं आहे, जिकडे तिकडे ठेवले. आणि आज सकाळ झाली. कालचे घेतलेले सकाळी करायला आज सकाळपर्यंत पूर्ण झाले. बघा मित्रांनो, मागे तुम्हाला दिसत असेल एवढे पेंटिंग आपण केलेले आहेत. हे आता पाठवायचं आहे साहेबांना, म्हणून तो येईल घ्यायला, घेऊन जाईल. पॅकिंग करू देऊ ना आपण लवकरात लवकर, कारण पाऊस येईल तर भिजून जातील नंतर हे होईल. म्हणून येतोय घ्यायला, घेऊन जाईल तो. आता झालं आपलं